फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे। आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। हळूहळू फलटणमध्ये नागरिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी वाढू लागलेली आहे। खरं तर महत्त्वपूर्ण लढत म्हणून फलटण नगरपालिकेची नगरपालिकेची लढत अशी समजली जाते। या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामध्ये फलटण नगराध्यक्षपदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेचे चिन्हावर अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर शमशेरसिंह नाईक निंबाळकर ह्या दोघांमध्ये खरं तर थेट लढत होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जवळपास 27 जागांसाठी 75 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। यामुळं ही महत्त्वपूर्ण जी लढत आहे ती पाहायला मिळत आहे। याबरोबरच महाबळेश्वरमध्ये जर पाहिलं तर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे आहेत, तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे अशी महत्त्वपूर्ण जी लढत आहे ती महाबळेश्वरमध्ये देखील पाहायला मिळत आहे। 20 जागांसाठी जवळपास 61 उमेदवार या महाबळेश्वर नगरपालिकेसाठी रिंगणात आहेत। यामध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा देखील महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये पणाला लागलेली प्रतिष्ठा पाहायला मिळत आहे। त्यामुळं या दोन्ही महत्त्वाच्या नगरपालिकेच्या अनुषंगानं आज ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली होती। यामुळं या ठिकाणी शिवसेनेने देखील एकनाथ शिंदे यांनी देखील सभा केल्यामुळं या ठिकाणची जी रंगत आहे ती आता पाहायला मिळत आहे आणि आज या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोदसह संतोष नालवडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।